हॅलो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघतोय एप्रिल महिन्यातील आंतरराष्ट्रीय घडामोडी. पहिली आंतरराष्ट्रीय घडामोड आहे इस्रायल या देशामधली. देश म्हटलं की विविध धर्म, विविध संस्कृती येतात. तसंच इस्रायलमध्ये एक धार्मिक उत्सव होता, ज्यात 45 नागरिक मारले गेले. हा धार्मिक उत्सव कुठे होता ते आपण जाणून घेऊ. तुम्ही बघत आहात हा मॅप. इथे हा वेस्ट बँक आहे आणि याच्यावरती हा माउंट मेरॉन आहे. हा गोलन हाईट्सचा जो प्रदेश आहे तो इस्रायलच्या ताब्यात आहे आणि त्याच्या पश्चिमेला हा माउंट मेरॉन म्हणून प्रदेश आहे. इथे हा लॅग बोमेर नावाचा एक धार्मिक उत्सव साजरा केला जात होता आणि या उत्सवाला गर्दी झाली आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी घटनास्थळाला भेट देऊन राष्ट्रीय दुखवटा पाळला. प्रतिगामी ज्यू नागरिक करोना संक्रमणानंतर पहिल्यांदाच अशा धार्मिक उत्सवात हजारोंच्या संख्येने जमले होते. आपल्याला माहीतच आहे, एवढ्यात खूप बातमी येत होती की इस्रायल करोना फ्री झाला आणि तिथे नागरिक मास्क सुद्धा आता वापरत नाही. म्हणजे तिथे लसीकरण सर्वांचंच झालं होतं. 90 लाख लोकसंख्या असलेला हा देश, त्यामुळे तिथल्या नागरिकांचं लसीकरणही लवकर झालं आणि त्यामुळे तो देश करोना फ्री झाला. पण तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की जेव्हा गर्दी जमेल अशा ठिकाणी तुम्हाला मास्क लावणं गरजेचं आहे आणि शक्यतो गर्दी टाळायची असं देखील सांगितलं होतं. पण आपण बहुतेकदा बघतो की धर्माच्या नावाखाली लोक काहीच बघायला तयार नसतात. तसंच इथे झालं. इस्रायलमध्ये त्या माउंट मेरॉनवर लॅग बोमेर या उत्सवात नागरिक जमले, तिथे चेंगराचेंगरी झाली आणि हा अपघात घडून आला. आता या निमित्ताने आपण इस्रायल विषयीची माहिती जाणून घेऊ. इस्रायल या देशाची राजधानी कोणती? तर तुम्ही इथे बघू शकाल, इस्रायल या देशाची राजधानी जेरुसालेम ही आहे आणि या देशाचं चलन न्यू शेकेल हे आहे. इथे हिब्रू ही भाषा बोलली जाते. इस्रायल नंतरच्या या बातमीनंतर आपण वळू पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे बॅक चॅनल डिप्लोमसी. तर बॅक चॅनल डिप्लोमसी काय? आपण याचं एक एक्झाम्पल घेऊ की जर देशाचे पंतप्रधान अचानक पाकिस्तानसारख्या राष्ट्राला भेट देतात, म्हणजे भारतासारखा देश पाकिस्तानसारख्या देशाला इथला पंतप्रधान भेट देतो, पण खरं तर असं दाखवतात की ही भेट अचानक झाली आहे, ही भेट ऑफिशियल नव्हती. पण असं नसतं. अशा भेटी दिसताना अनौपचारिक दिसतात, पण त्या अप्रत्यक्षरित्या अधिकृत असतात. अमेरिकेने आपल्याला सुरुवातीला भारताला लसीसाठीचा कच्चा माल देण्यास नकार दिला होता. मग नंतर अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या NSAशी संपर्क साधला आणि त्यानंतर भारताला लसींचा कच्चा माल मिळाला. म्हणजे ही झाली बॅक चॅनल डिप्लोमसी. दिसताना वरतून राजकारण दिसतं, पण मागे काहीतरी ऑफिशियल घटना चालू असतात. म्हणजे दोन देशांच्या संबंधांमध्ये विरोध असतो, पत्रकारिता असते आणि जनता, हे 3 घटक खूप महत्त्वाचे रोल प्ले करत असतात. जर एखाद्या देशाने दुसऱ्या देशाच्या एखाद्या ठिकाणावर हल्ला केला आणि बळी पडलेल्या राष्ट्रातील नागरिक कधीच हल्ला केलेल्या देशासोबत चर्चा करणं मंजूर करणार नाही. म्हणून राजकारण करताना असं केलं जातं की आता ह्या देशाशी संबंध तोडू वगैरे, पण मागून ब्युरोक्रॅट्स म्हणजे जे आपले नोकरशहा असतात ते मात्र बॅक चॅनल डिप्लोमसी करून येत असतात आणि दोन देशांमधले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असतात. यानंतर वळूया, फ्रान्समध्ये इकोसाईड नावाचा एक कायदा पास झालाय. पहिला आपण इकोसाईड म्हणजे काय ते समजून घेऊ. इको म्हणजे पर्यावरण आणि साईड म्हणजे नुकसान किंवा त्याची हानी करणं किंवा ते नष्ट करून टाकणं. मग जर तुम्ही पर्यावरणाला नष्ट केलं तर तुमच्यासोबत काय होईल, असा एक कायदा फ्रान्समध्ये पास झालाय. तर हा कायदा इकोसाईड, जर तुम्ही काही हानी पोहोचवली पर्यावरणाला तर तिथल्या नागरिकांना शिक्षा केली जाणार आहे. पण हा एक म्हणजे कायदा आणलाय, पण याला अजून गुन्ह्याचं स्वरूप प्राप्त झालेलं नाहीये. म्हणजे तुम्ही चुका करतात, जसं की आपल्याकडे मूलभूत कर्तव्य, समजा आपली कर्तव्य पाळावी असं संविधान सांगतं, पण तुम्ही नाही पाळली तर त्याला काही शिक्षा नाही आपल्याकडे. तसं मात्र अधिकार, आपल्या अधिकारांचं उल्लंघन जर राज्याने केलं तर मात्र त्यासाठी शिक्षा असते. तसं इथे नाहीये. हा कायदा आलाय पण अजून गुन्हा ठरलेला नाहीये आणि या कायद्याला एक धाक म्हणून त्यांनी शिक्षा दिलेली ती 10 वर्ष कारावासाची आहे. आता डाव्या पक्षांना शिक्षेत आणखी तीव्रता यावी असे वाटते. आपल्याकडे विविध विचारसरणीचे लोक असतात, संपूर्ण जगातच असतात, डावे, उजवे, मध्यम. तर मग असं, आणि हे प्रत्येकच गट खूपच तीव्र वागत असतात. म्हणजे मधला गट जर सोडला तर डावे असो की उजवे असो ते नेहमी तीव्र वागत असतात. आता सरकारने एक कायदा आणलाय तर या कायद्याला विरोध म्हणून त्यांचं म्हणणं की आणखी तीव्रता याच्या शिक्षेत असायला हवी. फ्रान्समध्ये अनेक जण पूर्ण वेळ फक्त पर्यावरण चळवळींना देत आहेत. आपण बघतो फक्त फ्रान्सच नाही तर जगभरात पर्यावरण चळवळींना पूर्ण वेळ देणारे लोक आहेत. अगदी ग्रेटा थनबर्ग सारखी खूप वयाने कमी असलेली मुलगी सुद्धा पूर्ण वेळ फक्त पर्यावरणासाठी देते. फ्रान्समध्ये लोकसंख्या जगाच्या 1% आणि तिथे हरित वायूंचं उत्सर्जन सुद्धा 1%. म्हणजे प्रति नागरिक तिथे उत्सर्जन
होतंय. फ्रान्स आणि भारत शाश्वत विकासासाठी एकत्र येऊन प्रयत्न करत आहे. आपण बऱ्याचदा बघितलं की सौर ऊर्जेवर जे काही प्रकल्प राबवले जात आहेत त्यात सुद्धा फ्रान्स आणि भारतानेच पुढाकार घेतला होता. आपले हे दोन्ही देश सौर ऊर्जेवर अधिकाधिक काम करून जगासाठी एक उदाहरण बनतील अशी आशा या निमित्ताने पाळता येईल. बांगलादेशला मिळणार चीनची मदत. सुरुवातीला भारताने काही देशांना लस देऊ केली, परंतु नंतर भारतात रुग्ण वाढल्याने व लसींचा तुटवडा पडल्याने भारताकडून बांगलादेशला जाणारी मदत थांबली. आपण बघितलं होतं की बहुतेक करून टीका झाली आपल्या सरकारवर की तुमच्याच देशाची लोकसंख्या इतकी असताना आणि इथे लसींचा तुटवडा असताना, इथे लसीकरण पूर्ण झालेलं नसताना तुम्ही इतर देशांना कशी लस देऊ शकतात. तर मग तेच झालं. सुरुवातीला आपण लस देऊ केली, पण अचानक भारतात कोविडचा दुसरा टप्पा आला आणि रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. नुसती रुग्णांची संख्या वाढली नाही तर जीवितहानी ही आजही खूप मोठ्या प्रमाणात होतीये. आणि मग या सर्वात लसीचा तुटवडा पडला. त्यामुळे आपण अचानकच दुसऱ्या देशांना जाणारी जी मदत होती ती थांबवली. आता पाकिस्तान मुळात चीनकडूनच लस घेत होता, तर इतर देश मात्र चीनकडून लस घेण्यास टाळाटाळ करत होते. बांगलादेश फक्त चीनवर अवलंबून न राहता रशिया आणि अमेरिकेकडून सुद्धा मदत मागतोय. खरं तर बांगलादेशला एक चांगलं उदाहरण मिळालं की ते आपल्याकडून लस घेत होते आणि अचानक आपण पुरवठा बंद केला आणि आता ते एकाच देशावर अवलंबून नाही राहते. ते आता रशियाकडून पण मागवत आहेत लस आणि अमेरिकेकडून मागवत आहेत. भारताने बांगलादेशला कोव्हॅक्सिन बनवण्याची संधी देखील दिली होती. कोव्हॅक्सिन आपल्याकडे भारत बायोटेक आणि ICMR या 2 संस्था मिळून बनवत आहेत. तर मग जसं आपण कोविशिल्ड ही लस आपण दुसऱ्या देशाकडून बनवण्याची परवानगी घेतली आहे, तसं आपण कोव्हॅक्सिन बनवण्याची परवानगी बांगलादेशला देत होतो. परंतु बांगलादेशला सिरमकडून कोविशिल्डच हवी होती. त्यामुळे बांगलादेश पुढे जास्त प्रश्न निर्माण झाले जेव्हा आपण त्यांना लस देणं बंद केलं. फ्रान्समध्ये नागरी युद्ध असं प्रश्न विचारले जात आहेत. म्हणजे फ्रान्समध्ये तर नागरी युद्ध होणार का? तर असे प्रश्न का विचारले जाते आपण ते बघू. फ्रान्समध्ये निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने तिथल्या सरकारला पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये या नागरिकाने सांगितलं की देशातली परिस्थिती अशीच राहिली तर नागरी युद्धाची वेळ येईल. असं बऱ्याचदा असतं. आपल्या सरकारविषयी नागरिकांना नेहमी रोष असतो. मग असाच एक लष्करी अधिकारी होता, निवृत्त आहेत ते फ्रान्समधले. त्यांनाही द्वेष वाटत असेल आणि त्यांनी इतकी टोकाची भूमिका घेतली की त्यांचं म्हणणं जर आपल्या देशातली परिस्थितीच सुधारली नाही तर आता मात्र नागरी युद्धाची वेळ येईल. फ्रान्समध्ये इस्लामिस्ट शक्ती वाढली तर हे घडेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर यामुळे त्यांच्या या दाव्यावर खूप टीका झाली आणि ती साधारणच आहे, कारण हे खूप टोकाचं मत झालं त्यांचं की आता नागरी युद्धच सुरू होईल. म्हणजे होऊ पण शकतं, पण ते जे कारणं सांगतात तेवढं एकच कारण यासाठी पुरेसं नसतं. फ्रान्समध्ये आलेल्या स्थलांतरितांमुळे हा प्रश्न उद्भवेल असं त्यांनी या पत्रात म्हटलेलं आहे. म्हणजे फ्रान्समध्ये स्थलांतरित नागरिक वाढत आहेत आणि त्यामुळे तिथे नागरी युद्धाची सुद्धा वेळ येऊ शकते असं त्यांनी या पत्रात सरकारला लिहिलं. फ्रान्समधल्या अंतर्गत राजकारणाला हलवण्यासाठी देखील अशा गोष्टी जोम धरू लागल्याचं तिथं बोललं जातं. साहजिक आहे, म्हणजे असं बऱ्याच देशांमध्ये दिसून येतं. जर सरकार तुम्हाला उलथवायचंय, तिथलं सरकार बदलायचंय, तर वेगवेगळी आंदोलनं केली जातात, वेगवेगळी विधानं केली जातात. म्हणजे काय होतं तर गदारोळ माजतो आणि मग आपलं सरकारबद्दलचं मत बदलतं आणि मग येणाऱ्या ज्या निवडणुका असतात तेव्हा याचा परिणाम दिसून येत असतो. आणि यावरून संपूर्ण जगात अशाच पद्धतीचं राजकारण चालतं, आपण हे समजू शकतो. फ्रान्सच्या आतापर्यंत 2 न्यूज झाल्या. एक म्हणजे तिथे इकोसाईड हा कायदा चालू झालाय आणि आता हे नागरी युद्धाचं तिथे शक्यता वर्तवण्यात आली. यामुळे आता आपण फ्रान्सबद्दलची माहिती जाणून घेऊ. तर तिथली राजधानी पॅरिस ही आहे, त्यांचं चलन युरो आणि फ्रँक हे, आणि तिथे फ्रेंच भाषा बोलली जाते. तुम्हाला तर माहीतच असेल फ्रान्समध्ये इंग्रजीला सुद्धा एवढं प्राधान्य दिलं जात नाही जिथे तितकं फ्रेंचला दिलं जातं. त्यांच्या संसदेत सुद्धा हीच भाषा बोलली जाते. आणि हा झेंडा फ्रान्स या देशाचा आहे. डाव्या बाजूला निळा रंग, मध्ये पांढरा रंग आणि उजव्या बाजूला लाल रंग असा फ्रान्स या देशाचा झेंडा आहे. तुम्हाला मॅपमध्ये फ्रान्स कुठे हे सुद्धा माहीत असलं पाहिजे, त्यांचा झेंडा पण माहीत असला पाहिजे. आपण पुन्हा पहिल्या स्लाईडवर एकदा जाऊया आणि इस्रायल या देशाचा झेंडा बघूया. हा इस्रायल या देशाचा झेंडा पूर्णतः हिरवा आणि मध्ये लाल रंगाचा गोल. असंच इस्रायलचं पण स्थान तुम्हाला माहीत हवं. शेजारी जॉर्डन देश, वरती लेबॅनॉन देश, आणि या प्रत्येक देशांच्या राजधान्या सुद्धा तुम्हाला माहीत हव्या. यानंतर वळू पुढच्या बातमीकडे. न्यूझीलंड या देशामधली ही बातमी आहे. न्यूझीलंडमध्ये हवामान बदल कायदा आलाय. आता अर्थात कायदा आणायचं म्हणजे संसदेत बिल पास करावं लागतं. कोणताही लोकशाही देश राहिला तर कायदा आणण्यासाठी तुम्हाला संसदेतच बिल पास करावं लागेल. या कायद्यात असं म्हटलंय की उत्सर्जन कमी करण्याचे प्रयत्न आता न्यूझीलंड हा देश करणार आहे. 0 उत्सर्जन करणारी सार्वजनिक वाहने हा देश आणणार आहे.
2050 पर्यंत शून्य उत्सर्जन करण्याचं या देशाचं मिशन आहे. शेतीतून जास्त मिथेन उत्सर्जन होतं. बघा, आपला देश कृषीप्रधान आहे, त्यामुळे जर आपण ठरवलं की शेतीतून खूप मिथेन उत्सर्जन होतंय तर आता शेतीच बंद करू, तर चालणार आहे का? नाही चालणार. आपला देशच शेतीप्रधान आहे म्हटल्यावर तिथूनच रोजगारी, तिथूनच सर्वांचे सर्व प्रश्न सुरू होतात आणि तिथेच संपतात. पण न्यूझीलंड सारखे जे काही प्रगत देश आहे तिथे त्यांनी असं अनुमान काढलं की आपल्याकडे शेतीतून मिथेन उत्सर्जन होतंय, तर मग आपण आता शेतीवर थोडा आळा बसवू. 2019 मध्ये न्यूझीलंड या देशाने पॅरिस कराराला मान्यता दिली. 9 ते 10 वर्ष हातात असल्याचं या देशाला मान्य आहे. बघा, न्यूझीलंड सारख्या प्रगत देशाला पर्यावरणाचे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात. खरंच पर्यावरण हा विषय खूप महत्त्वाचा आहे, पण बाकी सर्व गोष्टी प्रायोरिटीज बाजू ठेवून फक्त पर्यावरणाचा मुद्दा ते हातात घेऊ शकतात, कारण ते तितके सक्षम आहेत. त्यांचं म्हणणं आहे या 9 ते 10 वर्षाच्या कालावधीत जर आपण काहीच केलं नाही तर आपण सगळं काही गमावून बसू पर्यावरणाच्या प्रश्नामुळे. हा एक असा देश आहे जिथे नेहमीच प्रगतशील कायदे आणले जातात. त्यापैकीच हा एक कायदा की उत्सर्जन त्यांना कमी करायचे. म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर असे करार करत असतो की हा देश इतकं उत्सर्जन कमी करेल, तो देश तितकं उत्सर्जन कमी करेल, पण देशांतर्गत असा कायदा करणारा हा देश म्हणजे न्यूझीलंड. उद्योगांना त्यांच्या कामाचा पर्यावरणावर होणारा परिणाम व उपाय आणि त्याचा अहवाल जमा करणे गरजेचे असेल. म्हणजे जेव्हा पण न्यूझीलंड या देशात विविध उद्योग सुरू केले जातील आणि सुरू झाल्यानंतर त्यांचा जेव्हा फायदा दिसून येईल की हा उद्योग जोम धरतोय, तर मग त्या उद्योगाने त्यांचा अहवाल सादर करणं गरजेचं राहील की त्यांना आर्थिक किती फायदा होतोय आणि या फायद्यामुळे त्याचा पर्यावरणावर काही परिणाम होतोय का, हे त्यांना सांगणं खूप गरजेचं राहील. 2019 मध्ये हवामान आणीबाणी हा शब्द ऑक्सफर्डने आपल्या शब्दकोशात समाविष्ट केला. ही अतिरिक्त माहिती आपण इथे जाणून घेऊ की 2019 मध्ये हवामान आणीबाणी हा शब्द ऑक्सफर्डने आपल्या शब्दकोशात समाविष्ट केला. म्हणजे यावरून आपले जगाचे प्रश्न कसे पुढे पुढे जातात हे समजतं. 2019 साल उगवलं जेव्हा ऑक्सफर्ड या डिक्शनरीला हवामान आणीबाणी हा शब्द त्यात समाविष्ट करावासा वाटला, कारण खरंच हवामानाची आणीबाणीच आता चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण न्यूझीलंडच्या या कायद्याविषयी माहिती घेतली, तर आता आपण न्यूझीलंड या देशाविषयी पण माहिती बघू. तिथे पंतप्रधान आहेत जासिंदा आर्डर. तिथली भाषा माओरी ही आहे. तिथे राजधानी वेलिंग्टन ही आहे आणि न्यूझीलंड या देशाचं चलन न्यूझीलंड डॉलर हे आहे. न्यूझीलंड नंतर पुन्हा एकदा आपण तिसऱ्यांदा फ्रान्सच्या बातमीकडे वळतोय. फ्रान्समधील EDF कंपनी महाराष्ट्रातील जैतापूरमध्ये 6 तिसऱ्या पल्ल्याचे न्यूक्लिअर रिॲक्टर देणार आहे. याआधी सुद्धा तुम्हाला आठवत असेल जैतापूरमध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर प्रकल्प येणार होता, त्यावरून खूप गदारोळ झाला आणि तो प्रकल्प बारगळला. प्रकल्पकर्त्यांचं असं म्हणणं आहे की पर्यावरणाला खूप कमी हानी पोहोचेल आणि इतर फायदा खूप होईल. खरं तर तसं आहे सुद्धा की पर्यावरणाला हानी कमी, पण तेव्हाच जेव्हा तुम्ही तितकी सुरक्षितता बाळगता. नाहीतर हानी झाली तर ती नुसती पर्यावरणाची होत नाही, जीवितहानी सुद्धा खूप होते न्यूक्लिअर रिॲक्टरमुळे. 9.6 गिगावॅटची क्षमता असणारी ही रिॲक्टर 7 करोड भारतीय घरांना वीज देऊ शकेल. तर खरं तरी किती महत्त्वाची गोष्ट आहे की इतर कोणतीही ऊर्जा वापरण्याऐवजी न्यूक्लिअर रिॲक्टर वापरून जर तुम्ही 7 करोड भारतीय घरांना वीज देऊ शकत असाल तर ही खूप मोठी गोष्ट आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने न्यूक्लिअर रिॲक्टर साफ असते. फक्त त्यातून ऊर्जित झालेल्या इंधनाचे विघटन योग्य रीतीने व्हावयास हवे आणि सुरक्षित प्रक्रिया हवी. मी तुम्हाला यासाठी एक सिनेमा रेकमेंड करेल, शर्नोबिल नावाचा. रशियात हा एक प्रदेश आहे शर्नोबिल, आणि तिथे न्यूक्लिअर रिॲक्टर बिघडलं होतं. जसं की आपण म्हटलं, ते पर्यावरणासाठी साफ होतं पण सुरक्षित प्रक्रिया नाही झाली. तिथे काही गोष्टींमध्ये टाळाटाळ केली गेली आणि मोठा विध्वंस घडला होता. ते तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल. मग तशीच गोष्ट आहे, या प्रकल्पामुळे 8 करोड टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन थांबू शकते. आता ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. पर्यावरणाला हानिकारक काय आहे तर कार्बन डायऑक्साईड आहे, आणि या प्रकल्पामुळे त्याचंच उत्सर्जन जर थांबत असेल तर त्याहून चांगली गोष्ट नाही. हा विश्वातील मोठा न्यूक्लिअर रिॲक्टर प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे रोजगारी सुद्धा वाढणार आहे. NPCIL न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कडून याचं नियमन केलं जाणार आहे. या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण जसं आपल्याकडे मिथेन या वायूची गळती झाली होती भोपाळला, तसंच की सुरुवातीला सांगितलं जातं सेफ आहे, पण पुढे जाऊन काहीतरी अवघड बनून बसतं. तर मग जर ह्या गोष्टी करायच्या असतील तर तितकं त्यांचं नियमन पण झालं पाहिजे. म्हणजे ती सेफ असेल तर ती सेफ्टी शेवटपर्यंत टिकून राहायला पाहिजे. काही इंजिनियर्सकडे, काही कामगारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे ते जर सांगतात काही गोष्टी तर त्या वर नियंत्रण करणाऱ्या बॉडीजने ऐकल्या पाहिजे, म्हणजे अपघात टळतात.
तर EDF या कंपनीविषयी आपण माहिती घेऊ. EDF या कंपनीचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रिसाइड दे फ्रान्स. आणि जैतापूर कुठे आहे? तर जैतापूर रत्नागिरी जिल्ह्यात मधुबन या गावात आहे. आपल्याच महाराष्ट्रातलं गाव आहे, रत्नागिरी जिल्ह्यातलं मधुबन या ठिकाणी असलेलं. यानंतर पुढची बातमी आहे भारत, चीन आणि जपान हे पुरवठा साखळीसाठी एकत्र आले. सप्लाय चेन रेझिलन्स इनिशिएटिव्ह. करोनामुळे संपूर्ण जगालाच चीनवर अवलंबून राहावं लागतं आणि ते खूप अवघड आहे, सगळ्यांच्या लक्षात आलं. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी व्हिडिओच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या वाणिज्य मंत्र्यांशी ते बोलले आणि ते डिजिटल तंत्रज्ञान या कम्युनिकेशनसाठी वापरतात. आता करोनामुळे कोणी भेटू तर शकत नाही, त्यामुळे ते डिजिटल तंत्रज्ञान वापरतात. व्यापार आणि गुंतवणूक यात विशिष्ट देशांवर अवलंबून न राहणे असं या पुरवठा साखळीत ठरवलं जातं. यात आणखी कोणते देश रस घेतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. चीनमध्ये करोनामुळे काही उद्योग बंद पडले, त्यामुळे अर्ध्या जगाला चीनवर विसंबून राहणे जड वाटू लागले. सगळ्यांना माहिती आहे आपण रॉ मटेरियल, कच्चा माल कुठून मिळवतो? तर चीनकडून मिळवतो. से नो टू चायनीज मटेरियल असं म्हणणं सोपं असतं, पण ते ॲप्लिकेशन अजिबात सोपं नाही आहे, कारण तुम्हाला कच्चा मालच नाही आला तर तुम्ही पुढे काय करणार आहे? त्यामुळे चीनकडून काही घ्यायचं नाही म्हटलं तर ते खूप अवघड आहे, ते अजिबात शक्य नाही. आणि म्हणूनच काही देश एकत्र येऊन, जसं की भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान हे एकत्र येऊन ठरवत आहे की आपण चीनवरचा आपला डिपेंडन्सी कमी करू, मिनिमम चीनवर डिपेंडंट राहू. त्यासाठी 90% रेअर अर्थ रासायनिक मूलद्रव्ये एकटा चीन हा देश जगाला पुरवतो. 90% खूप मोठी संख्या आणि एवढे रासायनिक मूलद्रव्य एकटा चीन हा देश जगाला पुरवतो. म्हणजे विचार करा चीनची कपॅसिटी किती आहे. आता आपण जर रेअर अर्थ रासायनिक मूलद्रव्य यांच्याबद्दल माहिती घेतली जातं की चीन एकटा सगळ्या जगाला पुरवतं, तर ते कोणते रासायनिक मूलद्रव्य ते पण जाणून घेऊ. त्यांची नावं आहेत सीरियम, डायस्प्रोरियम, एर्बियम, युरोपियम, गॅडोलिनियम, हॉल्मियम, लॅन्थनम, ल्युटेटियम, निओडायमियम, हॉल्मियम, लॅन्थनम, ल्युटेटियम, गॅडोलिनियम, प्रेसाडायमियम, प्रोमेथियम, सॅमेरियम, स्कॅन्डियम, टर्बियम, थुलियम, अटेर्बियम आणि वायटेरियम. तर हे रासायनिक मूलद्रव्य ज्यांना रेअर अर्थ मटेरियल असं म्हटलं जातं, यांचे सिम्बॉल तुम्ही बघून घेतले पाहिजे. आपली शेवटची बातमी, युरोपियन युनियनने केली ॲस्ट्राझेनेका विरुद्ध केस. भारतात याच लसीचं नाव कोविशिल्ड आहे. म्हणजे युरोपमध्ये ज्या लसीला ॲस्ट्राझेनेका म्हटलं जातं, भारतात तीच कोविशिल्ड आहे. ही एक अँग्लो स्वीडिश कंपनीकडून बनवली जाणारी लस आहे. अँग्लो म्हणजे ब्रिटिश आणि स्वीडिश म्हणजे स्वीडन देश. या दोन देशांनी मिळून, ब्रिटन म्हणजे खरं तर 4 देश येतात, ते आणि स्वीडन यांनी मिळून एक लस बनवली आणि ती ॲस्ट्राझेनेका म्हणजे एका कंपनीने बनवली ती ॲस्ट्राझेनेका. फेब्रुवारीपासूनच ॲस्ट्राझेनेकाचा पुरवठा सुरू झाला होता आणि या कंपनीने असं सांगितलं की आम्ही जूनपर्यंत 3 अब्ज लसी देऊ. परंतु मार्चमध्येच त्यांची क्षमता त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी माहिती द्यायची म्हणून दिली की आमचं उत्पादन कमी होतंय. आणि कसं असतं, जेव्हा तुमचा देश प्रगत असतो तेव्हा तुम्ही नेहमी प्रिपेअरच राहायचा असा विचार करत असतात. मार्चमध्ये यांनी सांगितलं आमचं उत्पादन कमी होतंय, तर यांनी लगेच केस ठोकली की असं कसं, तुम्ही तर दावा केला होता. मग आता असं नाही चालणार. युरोपमध्ये UK, जर्मनी, टर्की आणि फ्रान्स या देशात जास्त लसीकरण झाले. म्हणजे जास्तीत जास्त लसीकरण होऊन सुद्धा त्यांना भीती आहे की जूनपर्यंत हे 3 अब्ज लसी देऊ शकतील की नाही. यासाठी त्यांनी मार्चपासूनच पावलं उचलायला सुरुवात केली. हे देश प्रगत आहेत, मागण्या तयार व्हाव्यात अशी त्यांची धारणा असते. त्यामुळे ॲस्ट्राझेनेका पुरवठ्याचा प्रयत्न करूनही त्यांच्यावर युरोपियन युनियनने केस केली आहे. या कंपनीने भारताकडून म्हणजेच सिरमकडून 100 करोड लसी मागितल्या, जेणेकरून गरीब राष्ट्रांना पुरवठा करता येईल. आणि तुम्हाला तर माहीतच आहे कोविशिल्ड सिरम बनवते आपल्याकडे, आणि भारताने सुद्धा त्यांना हो म्हणून सांगितलं होतं की तुम्ही गरीब राष्ट्रांना पुरवठा करत असाल तर आम्ही म्हणजे सिरम लस बनवू आणि तुम्हाला देऊ. आता भारतातच लसीकरण सलग होत नव्हते, त्यामुळे आपल्या सरकारने ही निर्यात थांबवली आहे. आपण सर्वच जण जाणतो की आपल्याकडे काय परिस्थिती आहे. आपल्याकडे स्वतःला लसीकरणाला आता लसी नाही आहेत, त्यामुळे सरकारने ही निर्यात सुद्धा थांबवली आहे. या संदर्भातली आपण एक बातमी बघितली की कसं आपण बांगलादेशला पण लसी देणं थांबवलं आहे. तर ह्या होत्या एप्रिल महिन्यातील काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी. आपण पुन्हा भेटूया स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर एका वेगळ्या विषयासोबत, चालू घडामोडींचाच. तोपर्यंत बघत राहा आमचं स्पेक्ट्रम अकॅडमीचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा तुम्हाला आवडले असेल तर. धन्यवाद.